कोटी खोटारडे मेल्याशिवाय पैदाच नाही होऊ शकत. गिरते है शेरे सवार ही मैदाने जंग में, वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल चले. आणि काही लोक ज्यांना तोंडखुरी आहे असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले. अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे. मी मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. अध्यक्ष महोदय, या घटनेने देखील आपल्याला काही गोष्टी शिकवल्या की पाण्याचा प्रवाह कसा बदलू शकतो, दरड कशी कोसळू शकते. आणि म्हणून पुन्हा IITच्या एक्सपर्टशी आपण चर्चा केली. त्यांनी आपल्याला अजून काही ठिकाणी वायर मेश लावली पाहिजे, कुठून दरड कोसळू शकते असे आता नवीन आराखडा एक दिलेला आहे. तोही आपण करू, म्हणजे पुढच्या वेळेस कदाचित अशा प्रकारची घटना होणार नाही. आज खरं म्हणजे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि काही लोक तर मला समजतच नाही कुठून काय खाऊन येतात. एक जण असं म्हणाले की आमचं आंदोलन होतं म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाशिकमध्ये पाऊस पडणार आहे. त्या दरम्यान कनेक्टिंग लिंकचा विषय देखील मोठ्या प्रमाणात गाजला आणि मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं. काही लोक तर असे आहेत की एखाद कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर ते पैदा झाले असते आणि लाजही वाटत नाही खोटं बोलायला. कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी टीव्हीवर येऊन खोटं बोलतात. एखाद कोटी, जयंतराव तुम्ही हसू नका, मी तुम्हाला नक्की सांगतो आपल्याकडे काही हे नाही आहे, पण 1 कोटी खोटारडे मेल्याशिवाय पैदाच नाही होऊ शकत. पण मी तुम्हाला सांगतो, एक लक्षात ठेवा, खरं म्हणजे कनेक्टिंग लिंकचं काय झालं तर आपण सगळ्यांनी बघितलं, खोटारडेपणा सगळा बाहेर आला. पण त्याच वेळी महायुती सरकारची हिंमत होती म्हणून आम्ही कनेक्टिंग लिंक बांधून दाखवली. ज्यावेळी कोकण रेल्वे बांधायची वेळ आली त्यावेळी असंच लोक म्हणायचे ही रेल्वे चालू शकणार नाही, हे बांधू नका, इथे दरड कोसळते. पण मधु दंडवते नावाच्या एका व्यक्तीमध्ये हिंमत होती, त्यांनी सांगितलं बांधणार आणि ती बांधली. बांधल्यानंतर जवळपास 15 वर्ष दरवर्षी दरड कोसळायची, पण त्या प्रत्येक वर्षी आपण शिकायचो आणि त्या ठिकाणी काही ना काही काम करायचो आणि ती दरड कोसळणं बंद करायचो. आज विचार करा, या भीतीने जर कोकण रेल्वे तयारच केली नसती तर काय अवस्था राहिली असती. आणि म्हणून ही जी मिसिंग लिंक आहे, या मिसिंग लिंकचा इतिहासही असाच आहे. ज्यावेळी मागचं आघाडीचं सरकार होतं त्या आघाडीच्या सरकारमध्ये या मिसिंग लिंकच्या संदर्भातला प्रस्ताव तयार झाला आणि त्या सरकारच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2 पानी नोट लिहून 14 कारण सांगून ही मिसिंग लिंक करता येणार नाही अशा पद्धतीनं फाईल बंद केली. चौदा कारण दिले, 14. पण लक्षात ठेवा, गिरते हैं शेरे सवार ही मैदाने जंग में, गिरते हैं शेरे सवार ही मैदाने जंग में, वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल चले. आणि आम्ही निर्णय केला, हा निर्णय केला, अधिकाऱ्यांशी बोललो, एक्सपर्टशी बोललो, त्यांचं म्हणणं होतं शक्य आहे, हे आपण करू शकतो आणि आपण ते करून दाखवलं.
आणि कनेक्टिंग लिंक तयार झाली. ही नुसती लिंक नाही, इंजिनिअरिंग मार्वल तयार झालं. जगातला सगळ्यात मोठा बोगदा, सगळ्यात रुंद बोगदा जगातला, आणि भारतातली सगळ्यात उंच वायाडक्ट, सगळ्यात उंच केबल स्टेड ब्रिज भारतातला, हा आपण त्या ठिकाणी तयार करून दाखवला. जिथे 170 किलोमीटर प्रति तासाचा वारा येतो, त्या ठिकाणी आपण ही मिसिंग लिंक तयार केली किंवा कनेक्टिंग लिंक तयार केली. आणि मला अतिशय त्या सगळ्या इंजिनियर्सचं, कॉन्ट्रॅक्टर्सचं, अधिकाऱ्यांचं कौतुक करायचं आहे की ज्यांनी हे इंजिनिअरिंग मार्वल तयार करून दाखवलं. आज त्या एका कनेक्टिंग लिंकमुळे संपूर्ण घाट सेक्शनचे ऍक्सिडेंट संपले, घाट सेक्शनचा ट्रॅफिक संपला. आणि आज आपण पाहू शकतो की घडलं काय, तर त्या ठिकाणी दरड वरून कोसळली, आणि वरून कोसळून जो पाण्याची कमान आहे त्या कमानीवर पडली, ती कमानीचा भाग तुटला आणि दरड खाली पडली. ती त्या ठिकाणी मलबा त्याचा तयार झाला. कुठेही केबल स्टेड ब्रिजला क्रॅक नाही, कुठल्याही बोगद्याला अडचण नाही. उलट लोकांनी तर सांगितलं की बोगद्यामध्ये इमर्जन्सीची बटन दाबल्याबरोबर 3 मिनिटांमध्ये क्रेन आमच्याकडे आली. अनेकांनी सांगितलं बोगदा होता म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आम्ही वाचलो. पण लगेच पाणी पडतंय आणि असे व्हिज्युअल दाखवणं सुरू केलं की जसं काही कनेक्टिंग लिंकच तुटली. आणि काही लोक ज्यांना तोंडखुरी आहे, आमचा विदर्भातला शब्द आहे, ते असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले. जयंतराव, 18 तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला. यांच्या थोबाळावर टिचून. आणि सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. पण माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. आजमी साहब, हमारे जयंत राव जी ने सही बात कही. जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोडूंगा नहीं. हे काल दिसले दृश्य त्याचे आपण पाहिलं असेल. ही मिसिंग लिंक खरं तर 2015 साली चालू झाली होती. मिंदेंनी त्यावेळी मला नेलं होतं आणि मोपलवार आमच्या सोबत होते, तेव्हा आम्ही जाऊन पाणी करून आलो. आता सुरू होते 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 करताना जेव्हा सुरू केली असेल, पण हीच मिसिंग लिंक जवळपास 4 वर्षांहूनही अधिक डिले झालेली आहे. हजारो कोटींनी ह्याचं एस्केलेशन झालेलं आहे. 7,000 कोटी 7,500 कोटीवरचं कॉन्ट्रॅक्ट गेलं होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर इन्फ्रामॅन मीच आहे म्हणून सीएम आणि डीसीएम मध्ये जो सतत वाद चालू असतो ते प्रूव्ह करायला, ते तुम्हाला दाखवायला कोणी जी वॅगन मर्सिडीज चालवतंय, कोणी दुसरं काय चालवतंय. आणि उद्घाटन केल्यानंतर आम्ही 15 जूनला जेव्हा मुंबई पुन्हा केलं त्यानंतरच सांगितलं होतं मी की 50 फूट देखील सपाट नाही, वरती खालती आहे. त्यानंतर पुढच्या आठवड्यात खड्डे पडले आणि काल दरड तर कोसळलीच, मला वाटतं ते कमान पण कोसळली आहे तिथे. भयानक प्रकार. म्हणजे राज्यात किती भ्रष्टाचार सुरू आहे तसं बघा. समृद्धीवर खड्डे आहेत, इथे खड्डे आहेत. तो गोरेगावचा पूल, मृणालताई गोरे फ्लायओव्हर, तो देखील उद्घाटन केल्या 4 तासामध्ये एका स्कूटरचं स्टँड त्याच्यात खचला. एवढं भयानक काम हे भाजप करतं आणि असाच भ्रष्टाचार यांनी राम मंदिरात केलेला आहे. काल वातावरणी बदलाव बोलायला लागलेत. मी गेले 10 वर्ष बोलतो त्याच्यावर. काल बोलायला लागलेत मुख्यमंत्री. आता मी ह्या देशातल्या सर्व इंजिनियरना विचारत आहे, आतापर्यंत जे रस्ते होते ते रस्ते
एकदा बनले, टेस्ट झालं, सेफ्टी चेक झालं की उद्घाटन व्हायचं आणि ते चांगले चालायचे. मुख्यमंत्री महोदयांकडे काय अशी योजना आहे की त्यांनी गडकरी साहेबांचं इथेनॉल E20 E35 ह्याच्यात टाकलेलं आहे रस्त्यांमध्ये, की पहिल्या पावसानंतर आता चाचपणी होते, परत रस्त्याची सेफ्टी चेक होतात आणि त्याच्यानंतर परत रस्त्यात खड्डे पडतात, मग त्यानंतर रस्ते चांगले होतात. हे नवीन काहीतरी त्यांनी आणलेलं आहे. मला वाटतं एक विद्यापीठ आपण काढावं, इथेनॉल युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया, आणि त्याच्यात फडणवीस साहेब आणि गडकरी साहेब आपल्याला नॅशनल हायवे असतील, स्टेट हायवे असतील, गल्लीत रस्ते कसे असतील ते दाखवू शकतात आणि त्याच्यात मिंदे हे ऑनररी प्रोफेसर म्हणून येऊ शकतात. दोन लोक, अनिल मिश्रा आणि चंपतराय, हे दोघांची जेव्हा काल राजीनामे घेतले गेले, पहिली गोष्ट म्हणजे त्यांची राजीनामे घेतले गेले म्हणजे एक तिथे एस्टॅब्लिश झालेलं आहे की त्या सगळ्या ह्याच्यात अनियमितता झालेली आहे, घोटाळा झालेला आहे. नाहीतर काय उगाच असंच दुसरं कोणतरी बसवायचंय म्हणून आम्ही राजीनामे घेतो असं नाही झालेलं आहे. देशातले हिंदूंनी, करोडो हिंदूंनी जेव्हा प्रश्न विचारले तर चंपतराय आणि अनिल मिश्रांना राजीनामा द्यावा लागला. पण त्यांच्या बदली कोण आणलंय? दुसरे जे एक आहेत, दुसरे घोटाळ्यात पकडले गेले होते त्यांना आणलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे चंपतराय असतील की अनिल मिश्रा असतील की संपूर्ण ट्रस्ट जी आहे त्याला बसवलं कोणी होतं? तर प्रधानमंत्री महोदयांनी बसवलं होतं, भाजपच्या केंद्र सरकारने बसवलं होतं. आज देशातला लाखो करोडो हिंदू जेव्हा जागृत झालेला आहे आणि विचारत आहे की ज्या राम मंदिरासाठी तुम्ही आम्हाला आंदोलनं करायला लावली, तुम्ही मोर्चे काढायला लावले, तुम्ही रथयात्रा काढली, तुम्ही निवडणुका जिंकलात, आमच्याकडून मतं घेतलीत, आम्हाला फसवलात भाजप म्हणून, त्याच राम मंदिरात तुम्ही घोटाळा करता निर्लज्जपणे, तेव्हा तुम्ही उत्तर द्यायला कुठेही पुढे नाही येत. जे सगळे हिंदुत्ववादी म्हणून गेले होते ना, आमच्याकडून पळून आमदार पळकट इथून गेले होते की आम्ही आता हिंदुत्व सोडलं म्हणून आता हिंदुत्व पकडायला चाललोय, तिथे हिंदुत्व पकडायला चाललोय. आता त्या आमदारांना मी 40 गद्दारांना विचारत आहे, त्या सगळ्या खासदारांना विचारत आहे, आमच्यातून जे आता 6 खासदार गेलेत त्यांना विचारत आहे की आहे का तुमच्यामध्ये हिंमत या येत्या सदनाच्या सत्रामध्ये विचारायला की आमच्या हिंदुत्वासाठी जे आम्ही सोडून आलो, इथे सगळं गद्दारी करून आलो, उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खूप असला, त्याच आता गद्दारांना मी विचारत आहे. विचारा भाजपला प्रश्न राम मंदिरावरनं, विचारा प्रश्न उज्जैनचे जे घोटाळे झाले त्याच्यावरनं. उज्जैनच्या घोटाळ्यामध्ये मुख्यमंत्री स्वतःचं आलेलं आहे, तरी हिंमत नाही यांच्यामध्ये प्रश्न विचारायची. मिंदे कुठे गप्प बसलेत? जे आम्हाला शिकवत असतात बाळासाहेबांचं हिंदुत्व विसरलेलं आहे तुमच्यामध्ये हिंमत विचारण्यासाठी हे प्रश्न? काल आपण पाहिलं असेल, काल परवाकडे पहिल्याच पावसात मुंबईचे जे हाल झालेले आहेत, तसं पाहायला गेलं तर भाजपला आता नवीन एक टार्गेट मिळालं, प्रशासन. मॅनहोलमध्ये देखील महापौरांच्या समोर जी व्यक्ती पडली त्याच्यावर चौकशी, कोणी काही झालं तर प्रशासन, पहिलं नेहरू, मग ठाकरे, मग प्रशासन, असे 3 टार्गेट आता भाजपला मिळालेले आहेत. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की अनेक ठिकाणी आपण पाहतोय गेले 4 वर्ष या महाराष्ट्रात सगळ्याच शहरांमध्ये नगरविकास मंत्री जे आहेत ते स्वतः मिंदे आहेत, ते कुठे दिसेनासे आहेत. अधिवेशनात कधी उत्तर द्यायची नाहीत, आमदारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची नाहीत, जनतेला उत्तर द्यायची नाहीत, पैसे खात राहायचे. हे फक्त मिंदेंनी चालवलेलं आहे. आणि आता गेले 1 वर्ष आपण पाहतोय, गेल्या 5 महिन्या 6 महिन्यांमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर अनेक महानगरपालिकेमध्ये जी महानगरपालिकेची किंवा शहरांचे हाल झालेले आहेत ते आपण डोळ्यासमोर पाहतोय. तसंच एक उदाहरण द्यायचं म्हणजे जर आपण पाहिलं तर पावसापूर्वी तयारी तर काहीच नव्हती, उष्णता वाढत चाललेली, दुष्काळ वाढत चाललेला. आम्ही 2021 साली जो डिसॅलिनेशनचा प्रकल्प जो सुरू केला होता, आतापर्यंत पूर्ण झाला असता तर पुण्यासारख्या शहरामध्ये, मुंबईसारख्या शहरामध्ये पाण्याचे कट्स लागू झाले नसते. पण ह्याच भाजपानी, ह्याच मिंदेनी तो प्रकल्प पुढे ढकलला आणि आपण ह्या राज्याचे हाल पाहिले. बरं, पाऊस आला तर आम्हाला वाटलं होतं पावसाची तरी तयारी राहील, पण ज्या अंधेरीमध्ये गेले 10 वर्ष, आता जवळपास 12 वर्ष भाजपाचेच आमदार आहेत, भाजपा प्रणितच खासदार आहेत, नगरसेवक भाजपचे आहेत, अंधेरी सबवे पहिल्या रिमझिम पावसात पण तुंबायला लागलेले. जे आम्ही 2021-22 साली करून दाखवलं, गांधी मार्केट असेल, हिंदमाता परिसर असेल, मिलन सबवे असेल, हे फ्लड फ्री, पूरमुक्त करून दाखवलं. तर मग भाजप आता गेले 4 वर्ष स्वतःच्या हातात एक तर प्रशासन आणि सत्ता असताना देखील हे का नाही करू शकत? चाटम सगळीकडे बोलतात, शिव्या घालतात, शिवीगाळ करतात, वाटेल ते मनातील ते बोलतात, पण कामावर लक्ष का नाहीये? महापौरांना बांगलादेशबद्दल जास्ती पडलेली आहे, पण कामावर लक्ष नाहीये. मुंबईत एका रात्रीत जवळपास 100-150 झाडं पडणं असेल, कोणी इलेक्ट्रिक्युशननी मरते, कोणाच्यावर स्लॅब पडून मरते, आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहतो इथे अमित चाटम या पायऱ्यांवर हसतायत की काल काय झाडांवर होतं, आज मॅनग्रोव्हवर, आज मॅनहोलवर आहे. म्हणजे हे निर्लज्जपणा, ही लूट, हा भ्रष्टाचार कुठेही ना प्रशासन चालवता नाहीत, ना शहरांचं प्रशासन चालवता येतं, ना देश चालवता येत, ना एक मंदिराचं प्रशासन चालवता येतं. तर फक्त लुटता येतं
आणि काल दुर्दैवी हे एका बाजूला हे सगळं चालू असताना दुसऱ्या बाजूला हनुमानांचा अपमान, हिंदूंचा अपमान म्हणून भाजपचे जे अध्यक्ष आहेत नितीन नवीन यांच्यासमोर हनुमानांना नाचवतायत. ह्याच्यापेक्षा मला वाटतं दुर्दैवी आपल्या देशात अजून काही नसू शकतं.